sorry for being late. Whole day we spent in learning about a female's anatomy, physiology, pathology and what not. But now let's peek into what happens to her mind. So we are presenting before you a program Nari Antaranga, in which we are trying to focus all the emotions a lady faces in her lifetime during different situations. So we are coming up with a program Nari Antaranga, and today is Valentine's Day. So we have also arranged a Valentine Day special performance. Now I hand over the mic to Asha ma'am. नमस्कार मंडळी. राम राम. तर सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, सर्व आदरणीय पाहुण्यांचं, रसिकांचं आम्ही अमरावतीकर मनापासून स्वागत करीत आहोत. आता आम्हाला मंच उशिरा भेटला हे तुम्हाला माहितीच आहे, पण आता उशीर जरी झाला तरी प्लीज आमच्या कलेला न्याय द्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्व लोक इथे आलेले आहात. तुमच्यामध्ये आपण सगळे स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती रोग तज्ञ, विशेषज्ञ सर्व आलेले आहात. स्त्रीला स्त्रीत्व बहाल करणारे जे काही अवयव आहेत त्याची रचना, त्याची कार्यप्रणाली ह्याचा सूक्ष्म अभ्यास तुम्ही करता. दिवसभर आज तेच केलं, अगदी पेशीत शिरलात, कारण तीही काळाची गरज आहे. आता आपण वळूया एका वेगळ्या अंगाकडे. नारीच्या भावभावनांचं हे कलात्मक सादरीकरण आहे आणि म्हणून नारीच्या, स्त्रीच्या मनाच्या खिडकीतून डोकवायचं आहे, पोहोचायचं आहे तिच्या हृदयाच्या गाभाऱ्यापर्यंत आणि जाणून घ्यायची आहे तिच्या बुद्धिमत्तेची झेप. तर सादर करीत आहोत नारी अंतरंग. आणि हे कलात्मक सादरीकरण करायला आम्हाला जी एक आमची मैत्रीण लाभलेली आहे, नाट्य क्षेत्रात आणि अभिनय क्षेत्रात जिचा ठसा आहे, असं किमयागार व्यक्तिमत्व म्हणजे मी आता पाचारण करते डॉक्टर शशीप्रभा नंदकिशोर काळे ह्यांना. सौभाग्यवती शशीप्रभा नंदकिशोर काळे. मी डॉक्टर आपल्या एमॉक्सच्या ऑर्गनायझिंग चेअरपर्सन डॉक्टर पुष्पा सोमवंशी यांना विनंती करते की त्या पुष्पगुच्छ देऊन शशीप्रभाचं स्वागत करतील. आणि मंडळी, मी खात्री देते की ह्या पुढचा जो काय प्रवास आहे नारी अंतरंगचा, तो सुलभ, सहज आणि सुखमय व्हावा, हे याची मी तुम्हाला 100% खात्री देते. थँक्यू सो मच. तर आम्ही आता वेळेअभावी मधलं अँकरिंग काही न करता रॅपिड फास्ट सारखं जे आमचे 14 सेगमेंट्स आहे या नारी अंतरंग कार्यक्रमाचे ते सुरू करतोय. तर मी आता या कार्यक्रमाचे सूत्र सोपवते शशीप्रभाकडे. नमस्कार मंडळी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे वचन जसं आम्ही मानतो तसे तुम्ही मानत असालच. त्याच दृष्टीने आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजिला आहे. स्त्रियांच्या स्वभावाशी, मनरंगांशी, अंतरंगांशी तुम्हा सर्वांची खूपच जवळून ओळख असेल याची आम्हाला खात्री आहे. तर आजच्या ह्या कार्यक्रमात बघूयात सख्यांचे मनरंग, भावरंग. आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे नारी अंतरंग. सगळ्यात आधी पाहूयात पूर्वीच्या काळी स्त्रियांचे पहाटे पहाटे काय मनरंग असायचे. त्या कष्टाची कामं करताना, दळण दळताना, कांडण करताना ओव्या म्हणून कसं आपलं मन सुखदुःख जे असेल ते सांगून हलकं करायच्या. तर ओव्यांपासून सुरुवात करतोय. ह्यानंतर आम्ही कुणीही मध्ये येणार नाही अँकरिंगसाठी. बॅक टू बॅक परफॉर्मन्सेस असतील. तर ह्या नंतरचे ज्यांचे परफॉर्मन्सेस आहेत त्या सर्व कलाकारांनी स्टेजच्या बाजूला उभं राहायचं आहे आपल्या आपल्या ग्रुप बरोबर, कारण अजिबात मध्ये वेळ घालवता येणार नाही आपल्याला. खूप उशीर झालेला आहे. धन्यवाद.
खापा फक्त एक खुर्ची घेऊन ये. सखे गडे राधिका आणि बंद करून टाक. शेंदराच्या लाल खापा फुले अंगणात चाफा उगवला नारायण नारायण. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय स्त्री सूर्योदय होताच तुळशीला पाणी घालते, तर सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावते. कारण सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणाला तिची सोबत करणारी, त्यात समरस होणारी तिची सखी म्हणजे अंगणातील तुळस. तुळस मालन बाई तुळस मालन तुळस मालन बाई तुळस मालन. हिच्या स्वयंवरा येती कृष्ण देवजी चालून कृष्ण देवजी चालून सई देवजी चालून. तुळशीबाई ग तुझी कशी मंजुळा हालती मंजुळा हालती सई मंजुळा हालती. तुझ्या सावली मंदी कृष्ण सोंगट्या खेळती कृष्ण सोंगट्या खेळती बाई सोंगट्या खेळती. तुळस मालन बाई तुळस मालन. पूर्वीच्या स्त्रियांना भल्या पहाटेपासून घराची खूपशी कामं असायची. ती कामं करत असताना त्या ओवीच्या स्वरूपात गाऊन मन मोकळं करायच्या, व्यक्त व्हायच्या. घरदारासाठी, लेकराबाळांच्या सुखासाठी देवाची आळवणी करायच्या. ताक घुसळ घुसळ मायबाई दाणे दळ तोंडावर ठेव हसू लपवून सारे वळ. ताक घुसळ घुसळ रडू नको घळ घळ थेंब थेंब पाणी सांड सांग डोळ्यात कुसळ. ताक घुसळ घुसळ दरमास भळ भळ तुझं नशीब नशीब 4 दिसांची मळमळ. ताक घुसळ घुसळ येवो लोणियाचे बळ वर आनंदाचा झरा आत सारी खळबळ. ताक घुसळ घुसळ साऱ्या घराला विसळ तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ. स्त्रीचं स्त्रीत्व आणि त्यासोबत येणारी जबाबदारी ही निसर्गाची किमया आहे. ती नाजूक असली तरी सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पाडते. एक लहानशी बाहुली ताई बनते, आई बनते आणि आजी पण, आणि कधी कधी बाळ पण. मग हळूहळू ती मोठी होते आणि त्याचा उत्सव पण साजरा करण्यात येतो. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा.
धन्यवाद. टीनेजर मुली म्हणजे घराचं चैतन्य असतं. त्यांचा घरातला वावर म्हणजे स्वर्गीय सुख असतं. ज्यांच्या घरात लहान मुली नसताना त्यांना हे एक मनात शल्य असतं. छोटी सी उमर, कद भी छोटा सा, छोटी सी आशा, दिल भी छोटा सा, फिर भी देखो है छोटा सा. दिल ही छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल ही छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल ही छोटा सा, छोटी सी आशा. महक जाऊं मैं आज तो ऐसे, फूल बगिया में महके हैं जैसे, बादलों की मैं ओढ़ूं चुनरिया, झूम जाऊं मैं बन के बावरिया, अपनी चोटी में बांध लूं दुनिया. ये है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा. स्वर्ग सी धरती खिल रही जैसे, मेरा मन भी तो खिल रहा है से, कोयल की तरह गाने का अरमान, मछली की तरह मचलो ये अरमान, जवानी हिलाई रंगीन सपना. दिल ही छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल ही छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा. चला बघूयात परत एकदा पूर्वीच्या काळच्या स्त्रियांचे मनरंग. त्यांचे लहानपणी लग्न व्हायचे आणि त्यांच्या मनात संसाराबद्दल, पतीबद्दल किती गोड भावना असायच्या. बघा. दूर गेली हात
धन्यवाद. निधी सोनवणे हिला स्टेजपाशी बोलवलेलं आहे. तर आमच्या काही मैत्रिणी खूप घरकोंबड्या असतात, कशाचा धीरच होत नाही त्यांना बाहेर जाऊन काही करण्याचा. आमची एक सखी त्यांना काही सांगू इच्छिते. नाजूक तुझी चाल, नाजूक तुझी चाल, सोड आता बाई उगवलेल्या पंखांनी उडण्याची कर घाई. दाही दिशा अवकाशाच्या वाट तुझी बघतायत, वाटेवरच्या काट्यांनाही भर फुलांचे येत आहेत. अडवणाऱ्या हातांना जोरात दे झटका, पदर ओढू पाहणाऱ्यांना दे तू फटका. तोडू साऱ्या शृंखला, अवकाश सार फिरून ये. स्वप्ने उराशी बाळगून माणूस म्हणून जगून घे. तोच पुरातन खोडा, तेच जुने डावपेच, कळलाव्या दगडांची तुझ्या पावलांना ठेच. कर वाघिणीची छाती आणि पोलादाची नख, तेव्हाच येईल जगता तुला तुझ्या मनासारखं. वीज होऊन कोसळ, तेव्हाच म्हणेन मी भली, कुणालाच नाही आवडत शेणा मेणाची बाहुली. तूच दुर्गा, तूच शक्ती, तूच मीरा आणि तूच भक्ती. जिजाऊचे तेज तू, झाशीचा लढाऊ बाणा तू, कौसल्याची ममता तू, वात्सल्याचा नजराणा तू. तुझ्याच तेजाने प्रकाशमान हे चराचर अवघे, तुझ्याकडे सर्व सृष्टी आशेने आता बघे, आशेने आता बघे. थँक्यू ज्योती. आता परत एक तरुणाईचा घोळका येतोय आपल्याकडे. आता तरुण मुली म्हटलं की त्यांचं नटणं, मोरडणं, हसणं, खिदळणं सगळं कसं न्यारं आणि प्यारच. तर बघूया लट्टपट्ट गर्ल्स. जन लोकात झाली दैना. लख 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 ते जग
कलियां धीरे धीरे फूलों में परिवर्तित होने लगती है और फिर पता है भौरे भी मंडराने लगते हैं। तो ये अपने सहेली से ही कहेगी ना ये दिल की बात, और कभी कभी अपनी माँ की भी कानों में कुछ बोल देती है। हेली रे हेली, क्या है ये पहेली, ऐसा वैसा कुछ क्यों होता है सहेली, मेरी अंगड़ाइयाँ कितनी अकेली। हेली रे हेली, क्या है ये पहेली, ऐसा वैसा कुछ क्यों होता है सहेली। हेली रे हेली, क्या है ये पहेली, ऐसा वैसा कुछ क्यों होता है सहेली। चली है अब के बरस ना जाने कैसी ये हवाएं, चलूं मैं लाख संभल के पर करूं डगमगाए, न जाने क्यों ऐसी बातें मेरे दिल में आई जाए, कि मेरी सारी सहेलियां मेरे दिल लगाए। मैं भी आगे कर दूं अपनी हथेली, हेली रे हेली, क्या है ये पहेली, ऐसा वैसा कुछ क्यों होता है सहेली।
जोरात टाळ्या होऊ द्या. पु ल देशपांडेंनी आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक यांनी ती फुलराणी नावाचं एक नाटक, अजरामर नाटक लिहिलं. त्या नाटकाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये एक फुलं विकणारी गावंढळ मुलगी असते आणि दोन मित्र अशी पैज लावतात की ह्या मुलीला चांगलं शिकवायचं, मॅनर्स शिकवायचे, चांगली भाषा शिकवायची आणि तिला राजकुमारीसारखं एखाद्या पार्टीमध्ये नेऊन मिरवायचं आणि तिची शिकवणी सुरू होते. तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेला जो प्राध्यापक असतो तो तिला शिकवतो. तर तिच्या मनात हळूहळू त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतो, पण त्याच्यासाठी तो या एक किती खेळच बोलतात असतो, गं? यांना केवळ म्हणा एक जरा पैज असते. आणि एक दिवस तो तिला खूप शिव्या देतो, मग ती संतापून उठते खूप. तर स्त्री जर एखाद्यावर प्रेम करत असेल तर ती प्रेमाची पराकाष्ठा करते, पण जर ती डिवचल्या गेली तर काय करते ते बघूया. शशीप्रभा काळे सादर करीत आहेत ती फुलराणी मधील मंजू. असं काय मास्तर साहेब, गदडी काय, हरामजादी, नालायक. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःले मास्तर. अरे तुझं गट्टाळ्यात घाल जा शास्त्र. तुझं मसनत गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझं तुझं ग मार पैजनचा घेतोय इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उत्तरी समदा माज, तुझा उत्तरी समदा माज. तव येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट, माझी चाटत येशील बुट. मी म्हणन काय आज इकडं कुठं, हात पसरून मागशील भीक. मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाट. चल बाहेर मुकाट, उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा, तुला दाखवतेच बघ चोरा. तूही बघशील माझा तोरा. ओ हो, आहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट, लवली, चार्मिंग, ब्युटी. हाय समदे धरत्याल मंजूचे पाय. कुत्र्यावाणी घोळवीत गोंडा, तरण्या पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू. ओ हाय फिलिप. हाय मंजू. हाय दिलीप. मंजू बेन केम छो? कम कम, विल गो हँगिंग गार्डन. आय बेग युअर पार्डन. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग मग कुठून येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल, झटक्यात माझ्या पायास पडल. म्हणल राणी तुझ्यावर झालोय फिदा. क्या खूबसूरती, कैसी अदा. मग काय हवं ते माग प्यारी, माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन. गालावर चढेल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली. मी म्हणून हे हे काय असं, अवलोकात उगच होईल असं. कुंपना पत्तर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी कदर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा आणि गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाच येईल बस रथात बसून. म्हणाल कसा बिकार परवाय माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हणतीन राजाचा मान तरी राग. तोरण बांधाना रांगोळ्या काढा, तोरण बांधाना रांगोळ्या काढा. त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा. मग मंजू म्हणन महाराज ऐका, त्या
अशोक मास्तराला बेड्यास ठोका, शिशाचा रस त्याच्या कानात वता आणि लख लख सुरीनं गर्दन छाटा. मास्तराला घोड्याच्या शेपटाला बांधा आणि पतलून काढून चपकानं फोडा. महाराज म्हणतील भले हुशार, धाडून द्या रे घोडेस्वार. जेव्हा राजाचे शिपाई धरत्याल तुला, म्हणशील म्हणजे सोडू मला. धरशील पाय रडशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. तुझा ए, तुझा ओ, तुझा ट, तुझ्या श्या, तुझं वस्का नांगावर येड. भोग आता गप तुझ्या कर्माची फळं, तुझ्या चुरचुर जिभेला कायमचं टाळ. महाराज म्हणताल याची गर्दन तोडा. नाही, जाऊ द्या महाराज, गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी आलो तुला शरण. मी म्हणन अरे अरे शरण आलेल्याला देऊ नये मरण. अरे शरण आलेल्याला देऊ नये मरण. म्युझिक कमी, म्युझिकचा आवाज कमी. गहरों पे करम अपनों पे सितम, ये जाने वफा यह जुल्म न कर. अपने प्रेमी का झुकाव किसी और के तरफ है तो जलन तो होगी ना. कृष्ण कन्हैया हमेशा राधा के हमेशा गोपियों के संग घेरे रहते हैं, तो राधाओं को जलन तो होगी ना. तो देखते हैं राधा कैसे न जले, राधा कैसे न जले. स्टार्ट. मधुबन में जो कन्हैया किसी को भी से मिले, कभी मुस्काए कभी छेड़े कभी बात करे. राधा कैसे न जले, राधा कैसे न जले, आग तन मन में लगे. राधा कैसे न जले, राधा कैसे न जले. मधुबन में भले कान्हा किसी को पी से मिले, मन में तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिले. किस लिए राधा जले, किस लिए राधा जले, बिना सोचे समझे. किस लिए राधा जले, किस लिए राधा जले. मन में है राधे को कान्हा जो बसाए, तो कान्हा काहे को उसे न बताए. प्रेम की अपनी अलग बोली अलग भाषा है, बात नैनों से हो कान्हा की यही आशा है. कान्हा के ये जो नैना है, जिन्हें गोपियों के चैना है. कान्हा के ये जो नैना है, जिन्हें गोपियों के चैना है. मिली नजरिया हुई बावरिया, गोरी गोरी सी कोई गुजरिया. कान्हा का प्यार किसी गोपी के मन में जो पले, किस लिए राधा जले, राधा जले, राधा जले. राधा कैसे न जले, किस लिए राधा जले, राधा कैसे न जले. किस लिए राधा जले, किस लिए राधा जले, राधा कैसे न जले. किस लिए राधा जले, किस लिए राधा जले. आ
थँक्यू. ये चल चल. आपल्या खासदार मॅडम मगा असं म्हणून गेल्या की आम्ही बायका खूप विचार करतो की हे माझ्या वयाला शोभेल का, हे कपडे माझ्या वयाला शोभतील का, हे असं राहणं, हे असं नाचणं माझ्या वयाला शोभेल का, वगैरे वगैरे वगैरे. तर आता आपल्या समोर येत आहेत डॉक्टर सुनीता चौधरी एक बिनधास्तपणाचा फॉर्म्युला घेऊन. तर बघूया काय बोलतात ते. प्रिय सखी, तू तू खरं म्हणजे तुम्ही सगळ्याच ग. मी म्हणते बिनधास्त जग. चिंता नको करू, मनामध्ये कुणाबद्दल राग नको धरू. जे काही वाईट घडलं त्याला लाव काढी. वर्तमानात जग जरा, मज्जा घे थोडी. संकट येतच राहतील, घाबरून नको जाऊ. कोणत्याच गोष्टीचा करू नकोस भाऊ. भिवून भिवून रोजच जगतेस, जरा मोकळा श्वास घे. मित्रमैत्रिणी जवळ कर आणि थोडा आनंद घे. चौकटीत राहून राहून कंटाळा येणारच. चार चौकीत बसल्यानंतर दुःख पळून जाणारच. स्त्री झाली म्हणून काय तिला मन नसतं का? गोड गुलाबी लाल चुटूक रंगाचं तिचं वाकडं असतं का? शेजारणींनी मैत्रिणींनी एकत्र आलंच पाहिजे. रंग खेळून मन कसं चिंबवलं झालं पाहिजे. अगं मोठं झाल्यावर सुद्धा लहान होता येतं बरं. मुखवटा न घालता आयुष्य जगता येतं खरं. गप्पा मार, जोक सांग, खळखळून हास. अर्धी भाकर जास्त घे, म्हणू नकोस बास. मनमोकळं जगल्यानं वाढलेलं बीपी होतं कमी. अटॅक बिटॅक येत नाही याची अगदी नक्की हमी. गप्पातल्या इन्शुलिननं शुगर कमी होते. धडधडणाऱ्या हृदयाची गती धीमी होते. धुळवड साजरी करणं म्हणजे वाया जाणं नसतं. गडगडाटी हसणं हेच खरं टॉनिक असतं. एक दिवस पत्ते खेळल्यानं जुगारी थोडीच होतं. टेन्शन कमी झालं की सगळं सोपं होतं. अगं कितीही चांगलं वागलीस तरी टपलेलं जग वाईटच म्हणणार आहे. तुझा कोण इथं भव्य दिव्य पुतळा वगैरे उभारणार आहे? म्हणूनच म्हणते आत्ता तरी मनावरचं ओझं झुगारून दे. मोकळेपणी श्वास घेऊन बघ आणि थोडं जगून घे, थोडं जगून घे. वय माझं 60-70 म्हणजे काही फार नाही. वय माझं 60-70 म्हणजे काही फार नाही. तुम्ही खुशाल नको, म्युझिक नको. तुम्ही खुशाल समजा म्हातारी, मंजुरीची गरज नाही. देठाला मी अजून हिरवी, देठाला मी अजून हिरवी. केस कदाचित पांढरे करडे, स्किनवर नक्षी थोडी. पान कदाचित थोडे पिवळे. लांब केस काय करायचेत पांढरा बॉब रुबाबदार. लांब केस काय करायचेत पांढरा बॉब रुबाबदार. डाय फेशियल मॅनिक्युअर करून घेते. चाल अजून टेचदार. वाट बघते कधी होतील दात माझे सोडे थोडे सैल. इम्प्लांट करून हसून बघायचंय माधुरी स्टाईल. नातवंडांच्या फ्रेंड्समध्ये मीही घालते डोक्यावर हुड. त्यांच्या कान गोष्टीत मी असते त्यांची सिक्रेट कूल डूड. कपडे घालते जशी गरज असेल तसे. जीन्स घालते फिरताना. लग्न कार्यात नेसून मिरवते कांजीवरम आणि मोजका दागिना. पार्टीत घालून कॉकटेल ड्रेस जाते नवऱ्याचा हात धरून. मी माझ्या मैत्रिणीत, तो त्याच्या मित्रात जातो मिसळून. नजर त्याची होऊन पुरुषी एखादी उघडी पाठ निहाळते. त्याच नजरेला मी अलगद पकडून हळूच डोळे मिचकावते. तोही मग ओशाळे हसतो, गाल त्याचे लालम लाल. तू चल घरी मग बघते, मी धमकी देते खुशाल. योगा डाएट गरजेची औषधे, क्वचित कधी जंक फूड. सांभाळून स्वतःची जबाबदारी मीही असते सदा कूल. मला घेऊन जायला जेव्हा यम येऊन उभा राहील दारी, मी म्हणेन वा देवा अँटिक लुक तुमचा लयच भारी. म्हणाल तेव्हा निघू आपण, पण नको तुमचा तो काळा रेडा. मला आपले तुमच्या घोस्ट रायडरच्या बाईकनच सोडा.
तर हा स्वॅग आहे आजकालच्या आजी लोकांचा. तर अमरावतीच्या ॲडवायझर कमिटीच्या या सगळ्या जणी काय सांगतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याशिवाय आमच्या नवऱ्याचं आणि घराचं पान सुद्धा हालत नाही. आमचंच काय, परंतु वैकुंठामध्ये रुक्मिणीशिवाय विठ्ठलाचंही काही खरं नाही. सगळ्यांना हे मान्य आहे. ऐका तर मग. स्टार्ट. लाईट्स लाईट्स. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकला विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये गा रखुमाई ये भक्ताच्या माहेरी. सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. ये गा रखुमाई ये भक्ताच्या माहेरी. सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकळांची आई, साता जन्माची पुण्याई. घे पदरात आम्हावरी छाया धरवाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान. दे वरदान हो तुझ्या पालखीचे भुई. रखुमाई 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 रखुमाई. कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास. तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई. तू मायेचा सागर आम्ही उबळी घागर. आता करू दे जागर हो दिन उतराई. रखुमाई 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 रखुमाई. मंडळी, तुम्हाला मान्य आहे ना, अमरावती जी गायनिक सोसायटी अतिशय ॲक्टिव्ह आहे. आता ह्या सगळ्या जणींनी अतिशय मेहनत घेऊन किती सुरेख नृत्य सादर केलेलं आहे. सर्वच जणीने, पूर्ण सोसायटीने खूप खूप छान मेहनत घेतलेली आहे. आता तिघी जणी समोर येत आहेत.
आणि त्या सांगताहेत की आम्हाला घरातलं दुय्यम स्थान मान्य आहे, नवऱ्याच्या मागे राहायला आम्हाला आवडतं. बघा या तिघी मैत्रिणी कुठल्या गोष्टी करतायत ते. मुझे अच्छा लगता है मर्द से मुकाबला ना करना और उससे एक दर्जा कमजोर रहना. मुझे अच्छा लगता है जब कहीं बाहर जाते हुए वो मुझसे कहता है, रुको मैं तुम्हें ले जाता हूँ, या मैं भी तुम्हारे साथ चलता हूँ. मुझे अच्छा लगता है जब वह मुझसे एक कदम आगे चलते हैं, गैर महफूज और खतरनाक रास्तों पर उनके पीछे पीछे उनके छोड़े हुए कदमों के निशान पर चलते हुए मुझे एहसास होता है उन्हें मेरा ख्याल खुद से ज्यादा है. मुझे अच्छा लगता है जब मेरी वजह से सर्द मौसम में सवारी गाड़ी का इंतजार करने के लिए वह स्टेशन पर खुद ही इंतजार करता है. मुझे अच्छा लगता है जब किसी सफर पे जाते और वापस आते हुए सामान का सारा बोझ वो अपने कंधों पे बिना हिचक के खुद ही बढ़कर उठा लेता है, और अक्सर वजनी चीजों को दूसरी जगह रखते हुए उसका ये कहना, तुम छोड़ दो ये मेरा काम है. मुझे अच्छा लगता है जब गहराई से ऊंचाई और ऊंचाई से गहराई की तरफ आते हुए वह मुड़ मुड़ कर बार बार मुझे चढ़ने और उतरने में मदद देने के लिए अपना हाथ आगे बढ़ाता है. मुझे अच्छा लगता है जब वह मुझे मेरे सारे गम आंसुओं में बहाने के लिए अपना मजबूत कंधा पेश करता है और हर कदम पर अपना साथ होने का यकीन दिलाता है. मुझे अच्छा लगता है जब वह मुझे जरूरत की हर चीज घर पर ही मुहैया करा देते हैं, ताकि मुझे घर की जिम्मेदारियों के साथ साथ बाहर जाने की दिक्कत ना उठानी पड़े और लोगों के गैर मुनासिब रवैये का सामना ना करना पड़े. मुझे बहुत अच्छा लगता है जब रात की चांदनी में मेरे साथ आसमान के तारे गिनते हुए वह मुझे ठंड लग जाने के डर से अपना कोट उतार कर मेरे कंधे पे डाल देते हैं. रोमांटिक. मुझे अच्छा लगता है, मुझे बहुत अच्छा लगता है जब वह मुझे गैर नजरों से महफूज रखने के लिए समझाता है और अपना हक जताने के लिए कहता है, तुम सिर्फ मेरी हो. ओए होए. मुझे अच्छा लगता है जब वह खराब हालात में मुझे अपनी जिम्मेदारी मानकर सहारा देने के लिए बार बार मेरे आगे ढाल की तरह खड़ा हो जाता है और कहता है, डरो मत, मैं तुम्हें कुछ नहीं होने दूंगा. लेकिन अफसोस हम में से अक्सर लड़कियां इन तमाम खुशगवार एहसासों को महज मर्द से मुकाबला करने की वजह से खो देती है. फिर जब मर्द मान लेता है कि औरत उससे कम नहीं, तब उसकी मदद के लिए हाथ बढ़ाना छोड़ देता है. तब ऐसे खूबसूरत लम्हे एक एक करके कम होते चले जाते हैं और जिंदगी बेरंग बेमतलब होकर अपनी खुशियां खो देती है. आज इस अमॉक्स 2020 के मंच से मैं आप सभी से एक प्रश्न पूछना चाहूंगी. क्या बचपन में माँ ने डांटा नहीं या पिताश्री ने फटकारा नहीं? बड़े भाई बहनों ने तो बहुत लताड़ा होगा, है ना? तो क्या हमने मायके से डाइवोर्स लेने का सोचा? नहीं ना? तो फिर क्यों आज की पढ़ी लिखी समझदार कंप्यूटर इंटरनेट सेवी लड़कियां सिर्फ एक सास से हुई नोकझोंक या पति से हुई तकरार पर यह सोच लेती है कि नहीं, अब मुझे नहीं रहना, मुझे डाइवोर्स चाहिए? चलिए हम सभी गायनेकोलॉजिस्ट अपने कंसल्टिंग से एक प्रण ले. आज मैं अभी शाम से मैं यही सुन रही थी कि रिश्ते बनाइए, मैं यही सुन रही थी कि काउंसलिंग करिए, बात करिए. तो हम भी वही आपको एक मैसेज देना चाहते हैं कि हम हमारे कंसल्टिंग चेंबर से हर आने वाली महिला पेशेंट को यह समझाए कि सिर्फ बेटियों को नहीं, बेटों को भी अच्छी शिक्षा और संस्कार दीजिए.
रिश्ते बनाइए, रिश्ते निभाइए, रिश्ते बनाइए, रिश्ते निभाइए. थैंक यू सो मच. जी हाँ, रिश्ते बनाना और रिश्ते निभाना. जब उन्हें भरपूर प्यार मिलता है तो वो घर स्वर्ग से सुंदर हो जाता है. आज व्हॅलेंटाईन डे आहे, त्यामुळे गायनिक सोसायटीतले काही कपल्स एक रोमॅन्टिक नृत्य सादर करणार आहेत. नारी अंतरंगच्या हा बाहेरचा विषय आहे, पण व्हॅलेंटाईन डे आम्ही नाकारू पण शकत नाही. तर चला बघूया प्रेम रंग नवनवे. एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी. नजरें झुका के शर्मा के गलियों से गुजरती थी. चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. और मैं सिर्फ यही कह पाता था. हाँ क्या है? सोचा है ये कि तुम्हें रास्ता भुलाए, सुनी जगह पे कहीं छेड़े डराए. सोचा है ये कि तुम्हें रास्ता भुलाए, सुनी जगह पे कहीं छेड़े डराए. चुप रहूं दिल में मेरे आज क्या है, जो बोलो तो जानू, गुरु तुमको मानू, चलो ये भी वादा है. Shining in the setting sun like a pearl upon the ocean, come and feel me, oh feel me. Shining in the setting sun like a pearl upon the ocean, come and heal me, oh heal me. Thinking about the love we're making and a life we're sharing, come and feel me, oh feel me. Shining in the setting sun like a pearl upon the ocean, come and feel me, come on heal me. जो तू भी मेरा मेरा, तेरा जो इकरार हुआ, तो क्यों ना मैं भी कह दूं, हुआ मुझे भी प्यार हुआ. तेरा होने लगा हूँ, खोने लगा हूँ, जब से मिला हूँ. तेरा होने लगा हूँ, खोने लगा हूँ, जब से मिला हूँ. दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. हाँ तुमसे प्यार है, कि तुमसे प्यार है. इन प्यारी बातों में अनजाना इकरार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. कहो ना प्यार है,
मंडळी, स्त्रिया प्रचंड हिम्मतबाज असतात, जिगरबाज असतात. जर का एखादं संकट त्यांच्या मुलावर, घरावर किंवा पतीवर आलं ना, तर त्या जीवावर उदार होऊ शकतात. याचं उदाहरण आपल्या इतिहासामध्ये आहे हिरकणीचं. तेव्हाच फक्त हिरकणी झाली का? नाही, आजही आपल्या आजूबाजूला अनेक हिरकणी दिसतात. चला या पाहूयात आजच्या आणि पूर्वीच्या काही हिरकणी. पहाटे दुधाच्या 2 घागरे घेऊन, एक डोक्यावर आणि एक कमरेवर, हिरकणी गड चढली होती. सर्व दूध विकून आता ती परतीच्या वाटेला लागली होती. तिला घाई होती. तिचं तान्ह लेकरू घरी उपाशी असेल. पावलं पटापट अंतर कापत होती, पण नशीब सोबत नव्हतं तिच्या. गडाचे दरवाजे बंद झाले होते. विनवण्या करून जीव मेटाकुटीला आला होता. काय करावे समजेना. गडाचं दार कोणी उघडेना. आपलं इथं काही चालणार नाही याचा अंदाज आला तिला आता. पण थांबणे नाही आणि विनवणे तर मुळीच नाही. ती मार्ग शोधू लागली. अंधार वाढत चाललेला होता. आजूबाजूची झाडे अक्राळ विक्राळ राक्षसाप्रमाणे वाटत होती. तेवढ्यात एक अरुंद पायवाट दिसली तिला. तिथून रस्ता खाली जात असावा, पण फारच कठीण अशा गडाची निसरडी वाट होती ती. मागचा पुढचा कसलाही विचार न करता झोकून दिलं तिनं स्वतःला. काटेरी झुडपांचे ओरखडे बसत होते अंगावर. वाटही निसरडी होती आणि एक जरी पाऊल चुकलं ना तर कपाळ मोक्ष निश्चित. पण डोळ्यापुढे एकच लक्ष, आपलं तान्ह उपाशी बाळ. आणि अखेर जीवावर उदार होऊन हिरकणी गड उतार झालीच. पहाटे 5ला सुरू झालेला तिचा दिवस. सडा, रांगोळी, देवपूजा, सासूबाईंची अंघोळ, सासरीबावांचे औषध पाणी आणि नवरोजींची स्पेशल फरमाईश. सर्वांचा चहा, नाश्ता, डबे बरंच काही आटोपून तिने पळत 8-10ची फास्ट गाडी मिळवलीच. दिवसभर फायलींचे गठ्ठे उपसले. दिवस मावळतीला आला, पण काम संपता संपेना. शेवटची फाईल तपासून ती भराभर पावलं टाकून ऑफिस बाहेर पडली. वाटेत उद्याचा भाजीपाला आणि थोडाफार बाजारहाट. लगे हात उरकले. धक्क्या बुक्क्यांचा, अचकट विचकट नजरेचा आणि घाणेरड्या स्पर्शाचा राक्षस टाळत ती लोंढ्याबरोबर पुढे निघाली. पुढे जात राहिली आणि शेवटची फास्ट गाडी मिळवलीच. हुश, हिरकणी गडउतार झालीच. पिल्लं वाट पाहत होती ना हो घरी. मीटिंग संपली. सर्वांशी हस्तांदोलन झालं. तिनं लॅपटॉप बंद केला, प्रोजेक्टर बंद केला. कॉन्फरन्स रूम मधले लाईट्स बंद झाले. सर्वांचा मोर्चा डायनिंग हॉलकडे वळला. फेसाळत्या ग्लासांची किणकिण झाली. मल्टी कुझिन जेवणांची टेबलं भरली. बऱ्याच जणांनी तिचं कौतुक केलं. बरीच जण मात्र तिचं कर्तृत्व पाहून जळफळले सुद्धा. हिला खाली कसं पाडायचं याचं सिक्रेट प्लॅनिंग पण सुरू झाले. पण तिचं लक्ष मात्र घड्याळात होतं. 9चं विमान होतं तिचं. ती कशी बशी सर्वांना चुकवून कॅब मध्ये बसली. ट्रॅफिक, गर्दी, गाड्या सर्वांना चुकवत ती बरोबर एअरपोर्टला पोहोचली. मुलं घरी काय करत असतील, अभ्यास झाला असेल का, प्रोजेक्ट संपत आलं असेल का, अनेक विचार. विमान आकाशात उंच उडालं. 2 तासात मुंबईला पोहोचलं. हिरकणी गड उतार झालीच. तिची लेकरं एव्हाना वाट पाहून झोपली होती. काळ बदलला, जागा बदलल्या, आव्हानं सुद्धा बदलली. पण कधी जीवाचा आटापिटा करून किंवा जीवावर उदार होऊन हिरकणी मात्र गड उतार होतेच आहे. आजच्या अनेक हिरकणींना आमचा मानाचा मुजरा. मंडळी, मंडळी, जाता येता समाजामध्ये स्त्रियांइतकं मत्सरी कुणी नसतं असं म्हटलं जातं. काही प्रमाणात हे खरं जरी असलं
तरी सुद्धा तिच्या इतकी सहनशीलता पुरुषांकडे नसते. ती जेवढी चिवट असते ना तेवढीच लवचिक असते, जेवढी नाजूक असते तेवढी कठोर असते, जेवढी भावनाशील असते तेवढीच उग्र देखील असते. अन्याय सहन करण्याची तिच्यापाशी अफाट ताकद असते. परिवारात आणि समाजात वावरताना तिला ज्या ज्या अन्यायांना सामोरं जावं लागतं तशा अन्यायांना पुरुष सामोरे जाऊ शकणार नाहीत. निसर्गानंच तिला तशी घडवली आहे आणि म्हणूनच ती बाळंतपणाच्या यातनांना सामोरी जाऊ शकते. बाळंतपण हा जसा एका जीवाचा जीवनारंभ असतो तसा तो कधी कधी त्या जन्मदात्रीचा अंत देखील असतो. मरणाच्या दाराला हात लावून मागे येण्याचं सामर्थ्य फक्त स्त्रियांमध्ये असतं. इथे उपस्थित असलेल्या मैत्रिणींनो, आपण आपली ताकद ओळखूया, थोडी हिंमत वाढूयात, जागरूक होऊयात. कधी पंगा घ्यायची वेळ आली तर पंगा घेऊयात. आजच्या कार्यक्रमाचं हे शेवटचा परफॉर्मन्स आहे. हे गाणं इथल्या गायनिक सोसायटीच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सौ आशा ठाकरे यांनी स्वतः लिहिलंय, स्वतः संगीतबद्ध केलेलं आहे आणि त्यांच्या मैत्रिणींबरोबर त्यांनी ते गायलेलं आहे. तर ह्या गाण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे सर्व कलाकारांनी सुद्धा. तर यांचा संदेश आपण जरूर विचार करूयात आणि ह्याच गाण्याबरोबर आजचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मी आपली रजा घेते. धन्यवाद. आवाज वाढवायला सांगा. नारी शक्ती स्त्री शक्ती, नारी शक्ती स्त्री शक्ती, नारी शक्ती स्त्री शक्ती, नारी शक्ती स्त्री शक्ती. नाजूक परी कमजोर नव्हे, दुर्बल परी लाचार नव्हे, स्वच्छंद परी स्वयं नव्हे. आमच्याची पंगा घ्यायचा नाही, दंगामुळी करायचा नाही. आमच्याची पंगा घ्यायचा नाही, दंगामुळी करायचा नाही. पंगा नाही ना दंगा नाही, दंगा नाही ना पंगा नाही. पंगा नाही ना दंगा नाही, दंगा नाही ना पंगा नाही. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. विहार करते फुलपाखरा समान, फुलवून टाकते सारे रान. विहार करते फुलपाखरा समान, फुलवून टाकते सारे रान. शिकारी जाळ्याने ठेवते भान, दिसते राखून स्वतःची शान. शिकारी जाळ्याने ठेवते भान, दिसते राखून स्वतःची मान. आमच्याची पंगा घ्यायचा नाही, दंगामुळी करायचा नाही. आमच्याची पंगा घ्यायचा नाही, दंगामुळी करायचा नाही. कॉलेज कुमारी मी येईन भरारी, करीन सवारी. कॉलेज कुमारी मी येईन भरारी, करीन सवारी. कॉलेज कुमारी येईन भरारी, देखते रहेगी दुनिया सारी. कॉलेज कुमारी येईन भरारी, देखते रहेगी दुनिया सारी. खबरदार कोणी केली चिडी मारी, ढकलून नाही काल कोठडीच्या दारी. खबरदार कोणी केली चिडी मारी, ढकलून नाही काल कोठडीच्या दारी. आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, दंगामुळी करायचा नाही. आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, दंगामुळी करायचा नाही. कामकाजी नारी मी कष्टकरी नारी, रोजी रोजीसाठी मी फिरते दारोदारी. कामकाजी नारी मी कष्टकरी नारी, रोजी रोजीसाठी मी फिरते दारोदारी. कष्टकरी करणारी मी हाय लय भारी, लावते मी गाज माझी कोडी करी. कष्टकरी करणारी मी हाय लय भारी, लावते मी गाज माझी कोडी करी.
प्रेमानी, बघा घराकडे पोरांकडे, करा ज्येष्ठांची सेवा प्रेमानी, पण जीव चाल मला दिसेल मी भवानी, हो दिसेल रणरागिनी, दिसेल मी भवानी, हो दिसेल रणरागिणी. आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, गंगामुळी करायचा नाही, आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, गंगामुळी करायचा नाही. I am professional lady, I am corporate lady, I am dashing lady. I am professional lady, I am corporate lady, I am dashing lady. I keep my profile always high, strong and steady. I keep my profile always high, strong and steady. Don't try to exploit me. Hey you! Don't try to exploit me. I'll show you guys study. Don't try to exploit me. I'll show you guys study. आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, गंगामुळी करायचा नाही, आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, गंगामुळी करायचा नाही. पंगा नाही न दंगा नाही, दंगा नाही न पंगा नाही, पंगा नाही न दंगा नाही, दंगा नाही न पंगा नाही. हॅलो, सॉन्ग रिपीट करा दादा. सॉन्ग मागचं सॉन्ग रिपीट करा. नारी शक्ती स्त्री शक्ती, नारी शक्ती स्त्री शक्ती, नारी शक्ती स्त्री शक्ती, नारी शक्ती स्त्री शक्ती. नाजूकपणे कमजोर नव्हे, दुर्बलपणे लाचार नव्हे, स्वच्छंदपणे स्वयं नव्हे. आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, गंगामुळी करायचा नाही, आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, गंगामुळी करायचा नाही. पंगा नाही न दंगा नाही, दंगा नाही न पंगा नाही, पंगा नाही न दंगा नाही, दंगा नाही न पंगा नाही. Societies and who have got the awards, please stay over. This award ceremony is still to be completed. And another announcement is tomorrow morning at 6 a.m. from the same venue we will start the walkathon, and you have to walk hardly 2 kilometers, come back again to the same venue after watching the Pathanatya. All the zonal coordinators, committee chairpersons of 2018 and 20 are requested to be on the dais. Amravati Society, Solapur Society, Chandrapur and Yavatmal. Please do come and join in for a combined photograph with your awards. Thank you. Dr. Dalvi, you are also requested to come on the dais. Dr. Mandakini Meg, Dr. Girish Mane, Dr. Manik Gurram, Dr. Pandit Palaskar, Dr. Kiran Kurtakoti. All the zonal coordinators, committee chairpersons are requested to come on the dais, please. All the societies, Solapur Society, Amravati, Chandrapur and Yavatmal. Please join in for the photograph.
नाही येतील ना सगळेजण सगळ्यांचे डॉक्टर गिरीश माने, डॉक्टर अलका कुथे, डॉक्टर मंदाकिनी मेघ मैडम, प्लीज डू कम ऑन द डायस. नंदा मगई मैडम, माधुरी मैडम, प्लीज कम. All the Amravati team, you are requested to be on the dais. Dr. Pushpa Somoshi madam. आणखीन एक अनाउन्स करतो. आणखीन एक अनाउन्स चला सोसायटी पाठीमागे या म्हणतायत. पाठीमागचं येत आहे ना. आम्हीच एकमेकींना देतोय. सोलापूर अमरावती अमरावती तुमचं कुठे प्राइस कुठे अमरावती अच्छा ओके अमरावती नव्हते मॅडम ते सॉरी या. ओके ते या ना. अमरावती सगळ्यांनी अमरावती या इकडे अमरावती सोसायटी. प्लीज डू कम. एकदा इकडे बघा. सोमवशी मॅडम कुठे आहे? मॅडम आता झालं यांचे फोटो सेशन मध्ये घ्या ना. नाही त्यामध्ये इकडे बघा कसं तीर्थ झालं. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता कोण आहे? चंद्रपूर चंद्रपूर चालेल चंद्रपूर आले. इथे मध्ये या ना प्लीज. अगं येते पीछे चलो मागे चला. चला थोडं मागे आणखी मागे हा बस. और पीछे अच्छा ये यवतमाळ वाला कौन? यवतमाळ सोसायटी. सगळ्यांना देणार. हा सगळ्यांना देणार आहे.